हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टाइम बघू शकता मॉर्निंगचे 7:15 वाजले। आजचा वार आहे गुरुवार तारीख आहे 15 मे। सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे, यांच्यासाठी चहा पाणी झालेला आहे। ते गेलेत गॅरेजला। आता करूया पुढची तयारी म्हणजे स्वयंपाक, देवपूजा ही सगळी कामं आता इथून स्टार्ट होणार आहे। तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तुम्ही जाऊया किचनमध्ये। अगोदर किचनची कामं होती, ते किचनपासून फ्री होते, मग पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो कारण आजचा गुरुवार आहे। पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो। तर चला मग किचनमध्ये। तर फायनली मी किचनमध्ये आलेली आहे आणि वरण भात अगोदर बनलेला आहे, जी आता भाकर भाजी आहे ते नंतर बनवणार आहे। अगोदर मी करून घेते देवपूजा। मॉर्निंगला लवकर देवपूजा झाली ना छान वाटतं, मन प्रसन्न राहतं। तर मी प्रयत्न करत असते की लवकर देवपूजा करायची, पण कधी कधी असं होतं ना की जी आपली कामं इम्पॉर्टंट म्हणजे आता बाहेर जाणार आहे सगळेजण, त्यांना आवरून द्यायचं, किंवा मुलं शाळा जाणार आहे त्यांना आवरून द्यायचं, ही कामं आपली अगोदर इम्पॉर्टंट असतात। मग त्यानंतर आपली घरची कामं जी आहेत ना थोडंसं मागं पुढं झालं तरी पण काही हरकत नाही, निवांत आपण करू शकतो। पण एक वेळा व्यक्ती घरातून उपाशी गेला की मग दिवसभर मन लागत नाही, मग त्यांचं आवरणं गरजेचं वाटतं मला। आणि देवपूजा पण लवकर करणं हे पण खूपच इम्पॉर्टंट आहे। तर कधी कधी लेट होतो मला, कारण जे रेग्युलर आपली कामं आहेत त्यामध्ये थोडंसं मागं पुढं होतं, कधी उठायला लेट होतो, तर खूप सारी कारणं असतात, त्यामुळे कधी लेट कधी लवकर होत असतं। तर इकडं मी अगोदर रांगोळी सगळी काढून घेतलेली आहे आणि वाती करून ठेवलेल्या होत्या काल, ते पण मी डब्यात भरून ठेवल्या। जेव्हाही खाली वेळ भरतो वाती वगैरे मी बनवून ठेवते, कारण वाती दररोज आपल्याला लागत असतात। वसमाळा वाती हे सगळं आपल्याला पूजेमध्ये लागतच असतं। तर इकडं वाती वगैरे डब्यात भरून ठेवले, रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवते आणि देवांना आज पितांबरी छान घासून स्नान घालायचं आहे। परत इकडं कळशाचे तांबे आहेत, म्हणजे उतरणीचे तांबे आहेत, शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक होतो आज आणि पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते। जेही पितळ तांब्याचे भांडे आहेत सगळी मी आज क्लीन करून ठेवते, म्हणजे दररोज तर होत नाही, दररोज कितीही प्रयत्न करा इतकं सगळं काढणं इतकं तामझाम होत नाही। तर एक वार नेमलेला आहे, जसं मी प्रत्येक व्हिडिओत म्हणतच असते की दररोज आपण हे सगळं काढू शकत नाही, किती प्रयत्न करा, खूप कामाचा लोड होतो आणि घरामध्ये ना खूप सारी कामं आपली छोटी मोठी होऊन जातात, त्यामध्ये होत नाही आहे। पण 8 दिवसाला एक वेळा केलं ना जास्त कामाचा लोड येत नाही आणि आपलं हे जे हे काम आहे ते पण व्यवस्थित होतं। तर इकडे सगळ्या देवाच्या मूर्त्या, कळशाचा तांब्या, उतरणीचे तांबे सगळे एक पितळ तांब्याच्या सगळ्या वस्तू मी आणून इथं किचन काउंटर ठेवत आहे। म्हणजे किचन काउंटरचा आता देवलोक झालेला आहे, कारण स्वयंपाकाचं आज तितकं तामझाम नसतं, कारण माझा आणि यांचा दोघांचा उपवास असतो। फक्त बाबांसाठी यांच्या गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे, म्हणजे आणखीन मला भाकरी करायची आहेत। म्हणजे बाबा बाहेर गेलेत, आणखीन आल्यानंतर आंघोळ वगैरे करणं, जेवणं, तर एक अर्धा तास तरी टाईम लागेल त्यांना। तोपर्यंत विचार केला की मी देवांना उचलून किचन काउंटर ठेवते आणि आसनही मला चेंज करायचं आहे। म्हणजे आसन पण मी दररोज काढत नाही, प्रत्येक गुरुवारीच मी आसन चेंज करत असते, कारण बघू शकता किती पितळ तांब्याचे भांडे मी तर ठेवलेले आहेत आणि इम्पॉर्टंट आहे ते सगळे। म्हणजे जसं उतरंडी जे आहेत ना ते तर देवाऱ्यावरती असतेच असते, ते पण आपल्याला काढता येत नाही। परत कळशाचे तांबे, खूप सारे पितळ तांब्याचे भांडे असल्यामुळे दररोज होत नाही, पण आज मी सगळं उचललेलं आहे। जे पितळ तांब्याचे भांडे होते आसन मी काढलेलं आहे। बघू शकता देवाला पूर्णपणे रिकामा केलेला आहे। वरच्या साईडला मी परडी ठेवलेली आहे। परत इकडं डेकोरेशनसाठी मी प्लास्टिकचे फुलाचे हार ठेवले होते, ते पण काढले, ते पण मला धुवून ठेवायचं आहे, कारण धूळ खूप येत आहे। खरंच बघा आता या दिवसामध्ये हवा खूप येते, त्या हव्यासोबत इतकी धूळ येते ना, सगळ्यावरती धूळ असं दिसत आहे। तर दररोजच्या दररोज थोडीशी हलकी साफसफाई होत असते, पण पूर्ण डीप क्लिनिंग करायला दररोज होत नाही, किती प्रयत्न करा, कुठला तरी एक दिवस एक वार आपल्याला नेमवायचा आहे आणि तशाच पद्धतीने मी करत असते। तर इकडं देवाला तर मी रिकामा केलेला आहे। जी डिस्को लाईट लावलेली आहे मी, ते मी अगोदर बंद केले। तुम्ही म्हणते असता की ताई लाईट वगैरे बंद करून तू देवाची डीप क्लिनिंग करत जा आणि परत ते डिस्को लाईट जे आहे ते लावू नये देवाला, म्हणजे ते चेंज कर, एकच लाईट लाव। तर तुमचं बरोबर आहे। आता एक वेळा मी आणून लावलेली आहे तर ती तशीच आहे, नंतर ती खराब वगैरे झाली। मी विचार केला की ती खराब झाल्यानंतर आपण दुसरी आणूया, म्हणजे एकसारखीच पडायची, हे डिस्को लाईट नको, पण आता ती व्यवस्थित आहे तोपर्यंत असू दे म्हणलं। तर इकडे मी लिक्विड टाकलेले देवाऱ्यावरती आणि मी छान पुसून घेतलेले, म्हणजे थोडंसं पाणी टाकले,
लिक्विड टाकलं आणि पुसून घेतलेलं आहे, व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर पूर्ण पाणी पुसून घेणार आहे, कारण धडाधडा पाणी तर टाकता येणार नाही इथं, कारण पाणी इथंच साचलं जातं, कुठे होल वगैरे नाही आहे इथं, त्यामुळे तिथंच मला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे ते. आणि आजच्या दिवशी सगळे फोटो, जितके फोटो इथे लावलेले सगळे मी पुसून घेत असते, तर जे फोटो पुसणं मला होत नाही. तर इकडे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, कॉटनचा कपडा एक भिजवून घेतलेला आहे, सगळे फोटो मी अगोदर पुसून घेतले आणि त्याच कपड्याने मी इकडे देवारा पण पुसून घेत आहे. म्हणजे हे मार्बलचं मंदिर आहे, त्यामुळे डाग पडतात खूप लवकर, जसं दिवा धूप आपण जास्त प्रमाणात लावलो तर काळपट डाग असं पडतात. ते वाफ म्हणजे ते ऊब लागल्यामुळे ना, ऊब लागल्यामुळे ते थोडंसं काळपट दिसतं. तर 8 दिवसाला एक वेळा लिक्विडच्या पाण्याने मी स्वच्छ करून घेत असते. म्हणजे आजच्या दिवशी एक नेमच आहे, मी कसलाच विचार करत नाही. आज ना उठल्यानंतर डोक्यात चलत असतं माझ्या, आज देवाची डीप क्लीनिंग करायची आहे, वेगळा विचार करण्याची गरज नाही मला, आणि कुठलं कंटाळा आळस मी आजच्या दिवशी करत नाही. कारण एक चलत असतं ना डोक्यात की आज हे करायचं आहे, म्हणजे करायचं, एक निश्चयच आहे मनामध्ये की करायचंच आहे प्रत्येक गुरुवारी. तशा पद्धतीने मी करत असते. तर इकडं अगोदर तर लिक्विड पाण्याने टाकून मी छान घासून घेतलेलं आहे, थोडा वेळ ठेवलेलं होतं, म्हणजे जे डाग वगैरे आहे सगळे जे स्ट्रॉंग डाग असतात ना सगळे निघून गेलेत. मी हार्पिक पण टाकत असते, पण हार्पिक जी यूज करतो आपण ते घ्यायचं नाही, जे नवीन डबा आणून ठेवलेले मी छोट्या देवाऱ्यासाठी तेच टाकत असते, कारण मार्बलला डाग पडतात आणि ते लवकर निघत नाही. जसं कुंकू हळदीचे असे डाग पडले ना लवकर निघत नाही, तर तिथं थोडंसं हार्पिक टाकले ना लवकर ते निघून जातात. तर इकडं हार्पिक वगैरे टाकून सगळं टाकून घासून घेतल्यानंतर मी पूर्ण पाणी म्हणजे पाण्यामध्ये कपडा बुडवून पूर्ण देवारा पुसून घेतलेला आहे. एकदम छान चमकत आहे, एकदम व्हाईट अँड व्हाईट देवारा दिसत आहे, असं वाटत आहे की आत्ताच आणून मी नवीन ठेवलेला आहे, इतकी छान चमक आलेली आहे. तर देवाऱ्याची डीप क्लिनिंग झालेली आहे. आता देवांना स्नान घालूया. तर अगोदर तर मी कळशाचे तांबे म्हणजे उतरंडीचे तांबे ते क्लीन करणार आहे. तुम्ही विचारता की कळशा या उतरंडीच्या तांब्यामध्ये काय भरून ठेवते, तर डाळ आपण धान्य भरून ठेवू शकता, जसं डाळ आहे, तांदूळ आहे, गहू, ज्वारी ठेवू शकता. मी तांदूळ ठेवलेले होते आणि सगळे तांदूळ मी अगोदर काढून घेतलेले आहेत आणि तांब्यामध्ये सगळं पाणी टाकलेलं आहे. पितांबरी घेतलेली आहे, पितांबरी घासून हे तांबे स्वच्छ करणार आहे, कारण हे पण खूप दिवस झालं ना, म्हणजे खूप दिवसाचा गॅप झालेला आहे. मी गेल्या गुरुवारी पण कळशाचे हे उतरंडीचे तांबे मी काढलेले नव्हते किंवा कळस काढलेलं होतं, कारण खूप धावपळ झाली, कारण मी गावाकडे गेले होते 4 दिवस, त्यामुळे खूप गोंधळ झाला कामाचा, झालेलं नाही. तर एक गुरुवारचा गॅप पडलेला आहे, त्यामुळे खूपच एकदम रंगबेरंग झालेला आहे. तर मला आता निवांत छान घासून सगळी स्वच्छ धुवून घेऊया आणि कॉटनच्या कपड्याने पुसून ठेवते, म्हणजे पाण्याचे डाग पडणार नाही, छान चमक बनवून राहते. म्हणजे एक गुरुवार गॅप झाला तरी पण ते म्हणजे कलर छान असतो, डाग पडणार नाहीत पाण्याचे, म्हणून मी अगोदरच पुसून ठेवत असते. तर इकडे सगळे तांबे मी पितांबरी लावून छान घासून स्वच्छ करत आहे. म्हणजे खूप सारे तांबे आहेत, तसं तरी माझ्याकडे हे 12 तांबे होते, 10 तांबे उतरंडीचे आहेत आणि 2 तांबे एक्स्ट्रा ठेवलेले होते जे दररोज पूजेला वगैरे लागतात. पण एक तांबे हरवलेले, जेव्हा दीपकच्या म्हणजे कार्यक्रम केला आम्ही त्यावेळेस ना ते तांब्या तिकडे घेऊन गेलो होतो आम्ही फंक्शन हॉलला, आणि तिथूनच गायब झाला. ते कोण घेऊन गेलं काही मला म्हणजे नंतर आठवणच आली नाही. आता विचार करते की 2 तांबे होते, एक तांब्या कुठे गेला, भेटतच नाही, कोण घेऊन गेलं काय माहिती. एकच आहेत, 11 तांबे आहेत. तर सगळे तांबे इकडे मी घासून घेतलेले आहेत आणि हे जे कळशाचे तांबे आहेत ते पण पाणी मी झाडाला घातलेलं आहे आणि हा तांब्या पण मी पितांबरी लावून छान घासून घेतलेला आहे. तर धुवून घेते आता सगळे तांबे. आणि बघू शकता किचन काउंटवर सगळे देव विराजमान आहेत, त्यामुळे किचन काउंट आता देवलोक झालेला आहे. आता बाबा आलेले तांदूळ करत आहेत, भाकरी करायला ते स्पेस नाही आहे, तर म्हटलं पटकन आता हे सगळे तांबे जे आहेत ना ते मी धुवून घेते आणि खालच्या साईडला ठेवते, म्हणजे किचन काउंटर काम होईल, म्हणजे भाकरी करून अगोदर त्यांना जेवायला वाढते आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी बनवणार आहे. विचार केला की देवपूजा लवकर होईल आणि नंतर मग स्वयंपाक करूया, पण असं होतं ना की आज थोडासा वेळही जास्त लागतो आणि मी हे सगळं काढून बसले अगोदरच, त्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे. असं मी इकडे सगळे तांबे धुवून घेतलेले बघू शकता, एकदम छान चमक आलेली आहे अशी. तर सगळे उचलून मी खाली ठेवलेले आहेत. नंतर कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पुसून घेते आणि आता संग देवांना पण मी स्नान घालते. इकडं मी पितांबरी घेतलेली आहे कोटंब्यामध्ये, तर कोटंबा पण मला घासायचा आहे. परत ह्या आरतीचे ताटल्या वगैरे मी सगळे घासूनच ठेवले आहेत, त्यामुळे ते स्वच्छच आहेत. तर तसं उजून मी इकडं चौरंगावरती सगळं ठेवलेलं आहे. उद्या परत शुक्रवारचं पूजन, तर उद्या लागणार आहे सगळं. आणि इथं जे मंदिर म्हणजे देवाऱ्यावरती हे जे डेकोरेशनसाठी मी फुलाचे हार ठेवले आहेत प्लास्टिकचे, ते पण खूप अशी धूळ येऊन एकदम असं काळपट दिसत आहेत, ते पण मी धुवत आहे. तर इकडे पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मी निरमा किंवा जेही आपल्याकडे आहे धुण्याचं ते टाकायचं आहे, ते टाकलेलं आहे. आणि हे जे आहे ना हार ते छान यामध्ये मी धुवून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम असं गदळ पाणी निघत होतं, म्हणजे काही दिवसाचं गॅप पडला ना खरंच खूप घाण होत आहे, धूळ खूप बसते ना त्यामध्ये, त्यामुळे एकदम असं काळपट पाणी निघत आहे. असं वाटतं किती दिवस झाले मी क्लीनच केलेलं नाही आहे, तरी पण 15 दिवसाला महिन्याला मी हे क्लीन करत असते, म्हणजे धुवत असते.
असते अशा पद्धतीनं. आणि हे जे झेंडूचं आहे ना प्लास्टिकचं, एकदम चिखलासारखं झालेलं आहे, जसं पाण्यात गेलं ते एकदम असं. पण काही हरकत नाही, जसं ते हाडकेल ना पूर्ण पाणी परत अगोदरसारखंच होतं ते. तर इकडं हे सगळं धुवून घेतलेलं आहे मी आणि इथंच किचन काउंटर ठेवलेलं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राच पाणी ते हाडकत राहील. परडी पण मी धुवून घेते, म्हणजे शुक्रवारीच धुवून पूजन वगैरे केलं जातं, पण मी आज गुरुवारी सगळं काढते. तर म्हणलं आता परडी पण मी धुवून घेते, पूजन करूनच ठेवते. तर इकडे टोपल्यात पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मी अगोदरच भरून घेतलेलं आहे देवासाठी, तेच हांडा मी इकडे घेतलेला आहे. परडी धुवत आहे मी, धुवून पूजन करून ठेवते आणि देवाऱ्याच्या वरच्या साईडला ठेवते. म्हणजे असं म्हणलं जातं की परडीला जे आहे ना सावली वगैरे पडू नये, त्यामुळे मी वरच्या साईडला ठेवते. तिथे काही टेन्शन नाही, कुणाचा हात लागायचं काही हे नाही आहे किंवा कुणाची सावली वगैरे पडायचं काही टेन्शन आहे, म्हणून मी वरच्या साईडला ठेवून दिलेली आहे. इथं खाली आसन मी अंतरलेलं आहे, त्यावरती मी परडी ठेवलेले पूजन केलेलं आहे. आणि तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, म्हणजे ते जे भैया आहेत ना जवळपासच घर आहे त्यांचं पण दूध तिथंच येतं, तर तेच घेऊन आलेले आहेत. कारण आता दिनेश तर नाही आणि यांना पण यायला वेळ नसतो, यावेळेस खूप कामाचा गोंधळ असतो त्यांना, म्हणून त्यांनाही मी फोन लावलेला नाही. कारण त्या भैयानं सांगितलं दिनेश येईपर्यंत आणून द्या, कारण दिनेश ते पण कुठेतरी गेलं तर दिनेश घेऊन येतो, तर एकमेकांना हे म्हणजे मदत आमची होत असते, तितकं टेन्शन येत नाही. तर इकडं हे फुलाचा हार पण मी ओलच ठेवलेलं आहे, कारण आता हवा लागत राहिली ते लवकरच हाडकलं जाईल म्हणून ठेवलेलं आहे. आणि आता देवाने स्नान घालूया, पण पितांबरी संपलेली आहे म्हणून देवांच्या मूर्त्यांना मी पितांबरीला स्नान घातलेलं नाही आहे. असंच मी स्नान घातलेलं आहे, कारण शुक्रवारीच मी पूजन वगैरे म्हणजे देवांना पितांबरी लावून छान घासून स्नान घातलेलं होतं, त्यामुळे तितका रंगबेरंग झालेला नाही आहे. कारण पितळ तांब्याच्या जे भांडे किंवा मूर्त्या आहेत देवाच्या थोड्याशा अशा होतात ना की पाण्याचे डागच पडत असतात, पण दररोजच्या दररोज मी पुसत असते स्नान झाल्यानंतर देवांचं, त्यामुळे तसे डाग वगैरे पाण्याचे पडलेले नाही आहे, छान चमक आहे. फक्त जे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ते मी पितांबरीला छान क्लीन केलेली आहे. परत इकडं कोटंब्यामध्ये मी पितांबरी ठेवलेली आहे आणि देवाच्या मूर्त्यांना सगळं मी स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर ठेवलेलं आहे. आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेऊया आणि मग देवपाट्यावर विराजमान करते. बाबांचे आवरलेले आहे, पटकन मी भाकरी करते, भाजी आज आणखीन केलेली नाही आहे, तर चटणी आहे. तर आता बाबांना जेवायला वाढते, कारण तितका वेळ मला भेटलाच नाही, आज थोडीशी धावपळ झाली, कारण गुरुवारी ना एक्स्ट्राची कामं हीच असतात, म्हणजे देवाचं वगैरे कामं असतं, स्वयंपाकाचं तितकं थांबझाम नसतं. तर इकडे सगळे अगोदर तांबे जे आहेत ना मी पुसून ठेवत आहे, म्हणजे पाण्याचे डाग पडतात त्यावरती. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी या तांब्याचं पुसलेलं आहे आणि तोपर्यंत देवाऱ्याचे पूर्ण पाणी हाडकलेले बघू शकता. मार्बलचा देवारा छान चमकत आहे, पण लाईट मी बंद केलेली आहे, त्यामुळे ना ते डिस्को लाईट लावलेलं छान वाटतं, मला पण एक सवय झालेली आहे. आता यावेळेस मी बंद केलेली आहे, त्यामुळे तितकं म्हणजे मला पण थोडंसं असं वाटतं, म्हणजे थोडंसं सुनू वाटत असेल ना, एक वेळा व्यक्तीला काही बघून सवय झाली आणि परत तिथं ती वस्तू दिसली नाही ना, थोडंसं सुनू वाटतं, जसं मला आता वाटत आहे. परत दिनेश पण घरात नाही ना, त्यामुळे मला खूपच सुनं वाटत आहे, म्हणजे मुलाबाळानंच घर भरून असतं. दीपक तरी आता खूप दूर आहे, तो तर फक्त फोनवर बोलणं होतं दीपकचं. पण दिनेश आहे घरी, बलबल चालू असते दिवसभर, पण आता तो पण ताईकडे गेलेला आहे, आता तो येईपर्यंत थोडंसं सुनं मला वाटणारच आहे. तर इकडं आसन पण मी अंतरलेलं आहे, म्हणजे अगोदरचं जे आहे ना ते वेगळं होतं, मी ते धुवायला घेतले, म्हणजे खूप सारे आसनं मी करून ठेवलेले आहेत आणि हे खूप छान आहे, मला खूप आवडतं. हे आसन रेड कलरचं आहे आणि यावरती ओम लिहिलेले आहेत, खूप सुंदर आहे. तर हे आसन मी आज अंतरलेलं आहे. परत इकडं उतरणीचे तांबे अगोदर मी लावून घेतले. तुम्ही म्हणत होता की देवाऱ्यामध्ये बापांची पेंटिंग केलेली आहे का, तर होत आहे ना, देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची पेंटिंग केलेली पण आहे, मी एक फोटो पण ठेवते समोर, इथे छान वाटतं म्हणून अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर ते गणपती बाप्पांची पेंटिंग थोडंसं म्हणजे झाकत आहे त्यामुळे. पण हे जी बापांची फोटो मी इथं ठेवलेली आहे देवाऱ्यामध्ये, ती ना नंतर आणलेली होती आणि ते म्हणजे इथं भिंतीला वगैरे लावण्यासाठी तिथं खिळा नव्हता, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. इथं छान पण वाटते. आणि इकडे कळशाचा तांब्या पण मी स्थापित केलेला आहे, म्हणजे कळशामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती लावलेली आहे, मोत्याचा मकर फुलाचा गजरा वाहिलेली, मंगळसूत्र वाहिलेलं आहे, पूजन करून घेतलेलं आहे. तर आणखीन फुलं वगैरे आणायची आहेत मला, पण त्या अगोदर मी साईबाबांचा अभिषेक करून घेते. तर इकडे तीर्थ मी करून घेतलं, कच्चं दूध घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, साखर आणि तूप टाकलेलं आहे, मध संपलेलं आहे यावेळेस, म्हणून या 4च वस्तू मी घेतलेल्या आहेत. आणि आता साईबाबांच्या मूर्तीचं मी अभिषेक करते. प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने साईबाबांच्या मूर्तीचं मी अभिषेक करत असते. तर ही जी ड्रेस आहे ना ती आता धुवायला घेते आणि दुसरी मी साईबाबांना घालत आहे. म्हणजे ड्रेस खूप सारे आहेत, फक्त माळा जे आहेत ना त्याच आहेत, तर माळा धुवून मी घालत असते. आणि ड्रेस मात्र खूप सारे आहेत, म्हणजे जेव्हा हे शिर्डीला जातात ना साईबाबांसाठी ड्रेस घेऊन येतात, खूप सुंदर सुंदर ड्रेस भेटतात तिथं. तर इकडं तीर्थाना अगोदर मी साईबाबांना स्नान घातलेलं आहे, नंतर पाण्यानं स्नान घालू आहे, म्हणजे साईबाबांचा अभिषेक झालं की मग फुलं घेऊन येते आणि देवांना हळदी कुंकू चंदन वाहते, फुलं वाहते, म्हणजे पूजेला आरामात. मी व्हिडिओमध्ये खूप लवकर दाखवते तुम्हाला, खूप लवकर शेअर करत असते, पण मला खूप वेळ लागतो, म्हणजे आरामात 2 ते 2.5 तास लागतात पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करण्यासाठी. आणि इकडे संग मी भाकरी केल्या, बाबांना जेवायला वाढलं, म्हणजे अधूनमधून ही पण कामं होत असतात. दूध गरम झालं, एक वेळा मी चहा पण करून घेतलेला आहे, म्हणजे गुरुवार
गुरुवारी ना 2-3 वेळा तरी चहा बनतो. तर इकडं शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे. कॉटनच्या कपड्यानं पाणी पुसून घेतलं आणि आज व्हाईट कलरची ड्रेस बाबांना मी घातलेली आहे, टोप घातलेला आहे आणि माळा घातलेल्या आहेत. तर शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे. देवांची मूर्तीचा अभिषेक म्हणजे हे फक्त पाण्यात स्नान घातलेलं आहे. परत गंध लावलेला आहे. शाईबाबांच्या फोटोला मी गंध लावलेला आहे, मूर्तीला गंध लावलेला आहे. तर अशी असते गुरुवारची देवपूजा. तर आता फुलं वाहून घेऊया. फुलं ना सगळी व्हाईट कलरची आहेत, बघू शकता. एक एक कलरफुल, लाल कुठलंच फुल नाही आहे. मी यांना म्हणलेलंही होतं की मार्केटून येतेवेळेस फुलं घेऊन, पण त्यांना आठवण राहिली नाही आणि ते आणलेले नाही आहेत. तर इथले फुलं मी घेतलेले आहेत स्वस्तिकची, सगळी व्हाईटच कलरची आहेत. लाल कलरचं दासवाळाचं आणि जास्वंदी जे होतं ना ते पण पेंट करता वेळेस सगळं तोडून टाकलेलं आहे. परत त्याला फुटलेलं आहे, पण आता फूल लागायला किती दिवस लागेल काय माहिती. बघू शकता एकदम देवाला व्हाईट व्हाईट दिसत आहे. तर असं रांगोळी काढली, दीप प्रज्वलित केलेली, धूप लावलेली आहे, देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलेले. खरंच छान वाटते, मन प्रसन्न झालं. म्हणजे जसं आपण दीप प्रज्वलित करतो परत धूप लावतो ना, छान वाटतं. यावेळी टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 9:45 वाजलेले आहेत आणि देवपूजाही झालेली आहे, स्वयंपाकी झालेला आहे. आता हे कपडे भांडे आणि वातावरण तर असं झालं ना एकदम पावसाळा चालू झाला असं वाटत आहे. किरकत आहे पण किरकतातलं ऊन अजिबात पडलेलं नाही आहे. दररोज पाऊसच येत आहे नक्षत्र निघाल्यापासून. तर असं त्याने पुढची कामं होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय.